सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्कात होणार अंत्यसंस्कार। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला, अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर दुःख व्यक्त। दादांच्या विचारानं काम करत राहीन, दादा लोकांची सेवा करता करता गेले, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। विकासाची गंगा आणण्यासाठी भगीरथानं भगवा हाती घेतला, भालकेच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहे, लोक स्वतः येतात, ऑपरेशनची गरजच नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। बंधू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड, कळमन गावात कल्पना खरातच्या नावानं 4.4 हेक्टर जमीन खरेदी केल्याचा कारनामा, शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यानं अशोक खरातनं पत्नीच्या नावानं केली जमीन खरेदी। बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार, कल्पना खरातच्या मैत्रिणी आणि नोकरांकडे पोलिसांकडून चौकशी, कल्पनाच्या माहेरच्या नातेवाईकांकडेही चौकशी केल्याची माहिती। खरात प्रकरण ठरून बाहेर आणलं गेलं, सत्तेतील मोठ्या पक्षाकडून मित्रांचीच शिकार होणार, आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट। मुंबई बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, सुमारे 18 तासांचा प्रवास केवळ 10 ते 12 तासांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा। माऊलींच्या भवानी पेठेतील पालखी सोहळ्याचा वाद चिघळणार, माऊलीच्या पालखी सोहळा समितीने सुचवले पर्याय, स्थानिक नगरसेवकांचा मात्र सुचवलेल्या पर्यायांना विरोध। अमेरिका इराणमधील शांती वार्ता निष्फळ, अमेरिकेचं शिष्टमंडळ माघारी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।